चंदवाड़ और देवला तालुका सरकार द्वारा घोषित सूखा सूची में शामिल नहीं है, इसीलिए तालुका के किसानों में असंतोष की भावना पैदा हुई है। इस तालुका के लोगों की आवाज़ सरकार तक पहुंचाने के लिए महाविकास अघाड़ी शरद पवार गुट ने चांदवड़ और देवला तालुका को सूखा घोषित करने की मुख्य मांग को लेकर तहसील कार्यालय पर सूखा मार्च का आयोजन किया। इस मौके पर महाविकास अघाड़ी के सभी नेता, पदाधिकारी, कार्यकर्ता और किसान बड़ी संख्या में मौजूद थे। सोमवार को पेट शिवाजी चौक पर डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर चौक से पुरानी तहसील होते हुए तहसील कार्यालय तक मार्च निकाला गया। सरकार का विरोध किया गया और नारे लगाए गए। इस बार चंदवड़ देवला पूर्व विधायक शिरीष कोटवाल, नितिन अहेर, शिवसेना उद्धव समूह, राष्ट्रवादी शरद पवार ग्रुप तालुका के अध्यक्ष सयाजीराव गायकवाड ने अधिक जानकारी दी। सांगाल चांदवड तालुका महाविकास आघाडीच्या वतीनं आज चांदवड तालुका दुष्काळ जाहीर करावा या संदर्भामध्ये या ठिकाणी मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। असंख्य शेतकरी बांधव या मोर्चासाठी या ठिकाणी सहभागी झाले। आपल्याला सर्वांना माहिती आहे की यावर्षी पावसाळा अतिशय तोडका या ठिकाणी झालेला असताना तालुका एका मोठ्या दुर्भिक्षातून या ठिकाणी वाटचाल करत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मागच्या 2 महिन्यापूर्वी ज्यावेळेस तहसीलदार साहेबांना आम्ही भेटलो आणि तालुक्यामध्ये दुष्काळाच्या संदर्भामध्ये सर्वे करण्याची मागणी त्या ठिकाणी केली आणि तहसीलदार साहेबांनी ती सर्वे केल्यानंतर आज अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे की योग्य सर्वे झालेला असताना देखील या ठिकाणी चांदवड तालुका या दुष्काळाच्या यादीमध्ये आलेला नाही आहे। हे या तालुक्याचं निश्चितपणानं दुर्दैव आहे आणि म्हणून या पुढच्या काळामध्ये नवीन पुन्हा एकदा सर्वे करण्यात यावा आणि तो सर्वे करण्यात येऊन हा तालुका दुष्काळी जर या ठिकाणी जाहीर नाही झाला तर खऱ्या अर्थानं जनावरांच्या पाण्याचा प्रश्न असेल, चाऱ्याचा प्रश्न असेल, त्याचप्रमाणे सर्वसामान्य जनतेचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल, शेतीचा तर विषय या ठिकाणी संपलेला आहे। अशा सगळ्या प्रकारचे गंभीर प्रश्न या ठिकाणी स्वरूप धारण करणार आहेत आणि म्हणून जर हा या ठिकाणी चारा छावण्या, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था जर लवकरात लवकर झाली नाही आणि चांदवड तालुका जर दुष्काळी या ठिकाणी जाहीर केला नाही तर येणाऱ्या काळामध्ये हे आंदोलन अतिशय तीव्र पद्धतीने या ठिकाणी छेडल्या जाईल। त्याचप्रमाणे मी एक इशारा या ठिकाणी देतो की जर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न, जर पाण्याचा प्रश्न जर मिटणार नसेल तर संपूर्ण तालुक्यातील जनावर आम्ही तहसील कार्यालयासमोर या ठिकाणी आणून बांधू आणि त्याची संपूर्णपणे जबाबदारी या शासनाची असेल, या कार्यालयाची असेल असा इशारा मी या ठिकाणी देतो आणि आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये या दुष्काळासाठी न्याय मिळाला पाहिजे एवढी। आजचा जो मोर्चा काढला हा काय संदर्भ म्हणून काढला आणि कशा काढला? गेल्या 2 महिन्यापूर्वी आम्ही चांदवड तहसीलदारांना निवेदन दिलं होतं सर्वपक्षीय की चांदवड तालुक्याचं नाव ट्रिगर 2 मध्ये दिसत नाहीये। तहसीलदारांनी देखील खंत व्यक्त केली होती की तहसील ऑफिसनं जी वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती राज्य सरकारला, कलेक्टर महोदयांना कळवली आहे आणि चांदवड तालुका दुष्काळी जाहीर व्हायला हवा होता हे त्यांना देखील वाटत होतं। परंतु ज्यावेळेला ही बातमी व्हायरल झाली त्यावेळेला आमदारांनी आणि आमदारांच्या बगलबच्च्यांनी आमच्या आंदोलनाची खिल्ली उडवली आणि त्यांनी सांगितलं की नाही, अजून दुष्काळाच्या बाबतीमध्ये राज्य सरकारनं कुठलीही घोषणा केलेली नाही। परंतु आता एक 10 दिवसापूर्वीच महाराष्ट्रातले 43 तालुके हे ट्रिगर 2 मध्ये आले, त्याच्यामध्ये चांदवड आणि देवळा तालुक्याचा उल्लेख नाही आहे आणि खऱ्या अर्थानं चांदवड देवळा तालुक्यातील शेतकऱ्यांवर हा अन्याय आहे। कारण प्रचंड मोठा दुष्काळ आहे। जे सोयाबीन एका एकराला साधारण 15 क्विंटल यायचं ते 1 2 क्विंटल आले, खर्च देखील निघणार नाही। मक्याची गोष्ट अशी आहे, गुडगी मका आहे, गुडगी जी मका 7-8 फूट वाढते, एकरी साधारण 15 ते 22 पोते क्विंटलचं उत्पन्न निघतं। त्या मकाचे साधारण काही ठिकाणी 1 पोतं, काही ठिकाणी 2 पोते आणि काही ठिकाणी काहीच नाही, अशी मक्याची परिस्थिती। कांदे लावले, जेव्हा गणपतीच्या पिरियडमध्ये पाऊस पडला, शेतकऱ्यांनी आपल्या बायकोचं असलेलं मंगळसूत्र गहाण ठेवलं, इडूक मिडूक गहाण ठेवलं, खतं घेतली, औषधं घेतली, कांदे लावण्यासाठी प्रयत्न केला, कांदे लावले, मजुरांचे पेमेंट केले, आज ते कांदे भरता येत नाही। आणि हे केंद्र सरकार हरामखोर, हे केंद्र सरकार त्या जो कांदा आता मार्केटला विक्री येतोय, मागच्या काळात त्यांनी 40% ड्युटी लावली होती, यावेळेला त्यांनी $800 मिनिमम एक्सपोर्ट प्राइस लावली आहे, म्हणजे ही अघोषित निर्यात बंदी आहे। सरकारचं डोकं ठिकाणावर आहे की नाही ही म्हणण्याची वेळ खऱ्या अर्थानं आज आमच्यावर आली आहे। सगळा शेतकरी त्रस्त झालाय। 2021 असेल, 2022 असेल, या दोन्ही वर्षाची
नुकसान भरपाई खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला मिळायला पाहिजे होती, ती नुकसान भरपाई देखील मिळत नाहीये. आणि ती नुकसान भरपाई जर मिळाली नाही तर शेतकऱ्याने जगायचं कसं काय? या वर्षी शेतकऱ्यानं शेतीमध्ये जेवढं टाकलं, बी बियाणं असतील, कष्ट असतील, अर्थंजन असेल, याचा एक नया पैशाचा रिटर्न येणार नाहीये. पुढच्या वर्षी शेती करायला शेतकऱ्याकडे छदाम देखील नाहीये. त्यामुळं आमची विनंती आहे की ज्या लोकांनी कर्ज घेऊन शेती केली त्यांचं 100% कर्ज सरकारनं माफ करावं. ज्यांनी कर्ज घेतलं नाही त्या शेतकऱ्यांना एकरी अनुदान द्यावं आणि या शेतकऱ्याला मदत करावी. विम्याचे पैसे द्यावे, या शेतकऱ्याला मदत करावी. परंतु केंद्र सरकार आणि राज्य सरकार नुसत्या पोकळ, म्हणजे यांच्या भाषेत जर सांगायचं नितीन दादाच्या भाषेमध्ये, गद्दारांचं सरकार हे नुसत्या पोकळ घोषणा करत आहे आणि हे आता आमच्या सहनशीलतेच्या बाहेर चाललंय. आता आम्ही एवढ्या तहसीलदार तेच सांगितलं, आमदारांच्या ऑफिसमध्ये येऊन डाळ घेऊन जा आणि काय सरकार मान्य, सरकार पुरस्कृत, नाफेड तुम्ही आधार कार्ड, मग आमदारांनी त्यांच्या शेतामध्ये डाळ पिकवावी किंवा त्यांनी विकत घ्यावी आणि सबसिडी द्यावी ना. मग जर तुम्हाला द्यायचा असं सरकारची उपक्रम असेल तर सोसायटीत द्या, ग्रामपंचायत द्या, तहसील ऑफिसमध्ये द्या, तलाठी कार्यालयात द्या. तुमच्या ऑफिसमध्ये काय यावं हा देखील फार महत्वाचा प्रश्न आहे. आणि या ठिकाणी केंद्र सरकार आणि राज्य सरकार स्वतःच्या आरत्या उतरून घेत आहे. या आरत्या उतरून घेणं बंद करा, नाही तर जर शेतकरी जर सटकला तर पावडं उलट करील आणि तुमच्या डोक्यात घालील. घालाल की नाही? भाऊ, जर समजा चांदवड तालुका दुष्काळ ठरला गेला नाही, तुमचं पुढचं पाऊल काय राहणार? आम्ही तेच सांगितलं की भविष्य काळामध्ये एक 15 दिवस, महिनाभर आम्ही वाट पाहतो, दिवाळी होऊन जाऊ देतो. आणि नाहीतर मग आम्हाला मात्र हे आधी अत्यंत तीव्र करावं लागेल. आणि कदाचित त्या आंदोलनामध्ये जर हिंसा झाली, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला शेतकरी नाही तर शासन आणि शासनकर्ते जबाबदार राहतील, असं माझं मत याप्रसंगी. महाविकास आघाडीच्या माध्यमातून चांदवड तालुक्याचा दुष्काळी यादीत समावेश करावा आणि म्हणून या ठिकाणी तीव्र आंदोलन या ठिकाणी छेडण्यात आलेलं आहे. गेल्या 3 दिवसापूर्वी महाराष्ट्रातले जे काही 42 तालुके या ठिकाणी दुष्काळी म्हणून जाहीर झाले, त्यामध्ये चांदवड आणि देवळ्याचं नाव या ठिकाणी आलेलं नाही. गेल्या 4 महिन्यापासून तालुक्यामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष आहे. अत्यल्प थोडा पाऊस या ठिकाणी झाला, लोकांनी त्या ठिकाणी पेरण्या केल्या, कांद्याची लागण केली, परंतु बाजरीचं पीक असेल, मका असेल, सोयाबीन असेल किंवा लावलेला कांदा असेल, तो थोडा खर्च करून बसले आणि आज हातात त्यांच्या काही आलेलं नाही. आणि या सरकारने याकडे साफपणे दुर्लक्ष केलं आहे. गेल्या 3 दिवसापूर्वी जे काही महाराष्ट्रामध्ये 42 तालुके दुष्काळी जाहीर झाले, त्याच्यानंतर आपल्या विभागाचे सन्मान्य लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी उपमुख्यमंत्र्यांकडे गेले आणि त्यांनी सांगितलं की आमच्या तालुक्याचा दुष्काळ यादी समावेश करावा. आणि जेव्हा दुष्काळी जाहीर होते तेव्हा झोपले होते काय, त्यामुळं या विभागाचे विधानसभेचे प्रतिनिधी असतील किंवा लोकसभेचे प्रतिनिधी असतील, यांचं या मतदारसंघाकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. आणि म्हणून त्यांनी यापुढे त्यांचा सलग राजीनामा द्यावा असं या ठिकाणी आवाहन करतो. आणि आज काही व्हॉट्सअपवर एक मेसेज फिरतो आहे की या ठिकाणी केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागातर्फे आणि नाफेडच्या संयुक्त विद्यमाने आमदारांच्या वैयक्तिक कार्यालयामध्ये प्रत्येक इस्माला 3 किलो डाळीचं वाटप करण्यात येणार आहे. आणि जर हे केंद्र सरकारचं ग्राहक विभाग जर या ठिकाणी वाटप करत असेल, त्याकडे आमदारांचा काय संबंध त्यामुळे हे शासना डोळ्यात धुळफेक करणारी गोष्ट आहे. आणि म्हणून ताबडतोबीने कलेक्टरने असेल, तहसील साहेबांनी असेल, यामध्ये लक्ष घालावं आणि डाळ वाटप ही ताबडतोब बंद केली पाहिजे असं आवाहन या ठिकाणी करतो. आणि या ठिकाणी जर शासनाने पुढे जर या ठिकाणी दुष्काळ यादीमध्ये चांदवड देवळा तालुका समावेश केला नाही तर यापुढे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा या ठिकाणी देतो. मेहता हॉस्पिटल एंड IVF सेंटर, कृष्णानगर, मथुरा। निसंतान दंपतियों के लिए अब एक वरदान। अपरा क्षेत्र के मरीजों को सुपर स्पेशलिटी सुविधाओं के लिए दिल्ली और आगरा जाने की जरूरत नहीं है। स्त्री और प्रसूति रोग, IVF सेंटर, नवजात शिशु और बाल रोग, सभी प्रकार के हड्डी और जोड़ों के ऑपरेशन, जोड़ बदलना, आर्थोस्कोपी, सारे जटिल फ्रैक्चर का उपचार अब एक ही हॉस्पिटल में उपलब्ध है। अत्याधुनिक अल्ट्रासाउंड मशीनें, लेप्रोस्कोप, इक्यूविलेटर, नेमोलाइजर, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, पैथोलॉजी लैब जैसी आधुनिक सुविधाएं मेहता हॉस्पिटल में ही उपलब्ध हैं। मेहता हॉस्पिटल, कृष्णानगर, मथुरा।